राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले। तर ते अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवार फेरीच्या उद्घाटनावेळी पत्रकारांशी बोलत होते। तर राज्यातील जून-जुलै महिन्यातील नुकसानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाल्याचं ही ते म्हणाले। राज्यात सध्या युरियाच्या तुटवड्यासंदर्भात केंद्राशी बोलणे सुरू आहे। तर या संदर्भात लवकरच शेतकऱ्यांना गुड न्यूज देणार असल्याचं भरणे म्हणाले। तर राज्यातील 4ही कृषी विद्यापीठातील रिक्त पदांसंदर्भात पुढच्या महिन्यात ते 2 महिन्यात सरकार ठोस निर्णय घेणार असल्याचं कृषी मंत्री म्हणाले। तर जंगली जनावरांपासून पिकांना संरक्षणासाठी सरकार लवकरच बांबूच्या कुंपणाची योजना आणणार असल्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले। तर बच्चू कडू यांनी रविकांत तुपकरांनी मंत्री आणि प्रशासनाबद्दल केलेल्या वक्तव्यावर थेट काही बोलायला त्यांनी यावेळी नकार दिला आहे। तर अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आजपासून 3 दिवसीय शिवार फेरीला सुरुवात झाली आहे। तर या कार्यक्रमासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल अकोल्यात आले होते। तर या 3 दिवसात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील 11ही जिल्ह्यातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक शिवार फेरीत भेट देणार आहेत। तर शिवार फेरीचे हे 43वे वर्ष आहे। 20 एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट पीक प्रात्यक्षिक यावेळी पाहता येणार आहे। तर 112 खरीप पिके, 27 भाजीपाला पिके, 59 फुलवर्गीय पिके असे एकूण 212 पीक वाण तथा तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी पाहावयास मिळणार आहे। 100% मी स्वतः आम्ही आढावा घेतलेला आहे। या बाबतीमध्ये येणाऱ्या महिन्या 15 दिवसात योग्य ती कारवाई केली जाईल। सर, रविकांत दुष्कर आणि बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आता तोडफोडची भाषा करतात, काय म्हणतात? शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे, पण शेवटी तुम्हाला मी सांगतो शासनाच्या वतीनं आता आम्ही दोघं पण आहे, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आम्ही सगळेच मंत्रिमंडळातले सहकारी या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत। आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे। शेतकरी 100% अडचणीत आहे, त्याबद्दल दुमत नाही। या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला त्याला हातभार देणं, त्याला सहकार्य करणं ही राज्य शासनाची आमची भूमिका आहे। मी आता कुठल्या भाषेकडे बोलणं, माझी भाषा अशी आहे। 2-4 मंत्र्यांना तोडवल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी इशारा दिला आहे। आता मी ऐका ना, मी ते आदरणीय ते ज्येष्ठ आहेत आमच्या सगळ्यांपेक्षा, त्यांच्या मोठ्या माणसाबद्दल मी जास्त काय बोलू शकतो। सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने राहते। सरकारने नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेले आहे आणि ही बाब त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे। कधी आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं नाही। एकदा एखादा विकास काम थांबू, परंतु शेतकऱ्याला योग्य ती मदत करू। युरियाच्या शॉर्टेजच्या बाबतीमध्ये केंद्राकडे आमचा पाठपुरावा चालू आहे। लवकरच पॉझिटिव्ह निर्णय होईल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी असं म्हटलं आहे राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांना की विदर्भ सिटी न्यूज अकोला।